Okay, students, in the topic some basic concepts of a chemistry, we discuss the next law, and that is the fourth law, that is the Gay-Lussac's law of gaseous volumes. Yeah, it is also called as Gay-Lussac's law of combining volumes. Okay, see, first one, remember well one thing, that Gay-Lussac's law is applicable in only gaseous chemical reactions. मी काय म्हटलं लक्षात घ्या, कशामध्ये करायचं ॲप्लिकेशन, तर गॅसियस केमिकल रिएक्शन. सो व्हॉट इज द गॅसियस केमिकल रिएक्शन? द गॅसियस केमिकल रिएक्शन इज नथिंग बट द रिएक्शन in which when you can consider the reactant can be converted to the products, but the reactants are in gaseous state as well as the products are also in gaseous state. That is nothing but a chemical reaction in which involve the reactant and products are in gaseous state. नन अनदर गॅसियस स्टेट. लक्षात घ्या, जर मग तसं असेल तर मग त्याला आपण गॅसियस केमिकल रिएक्शन नाही म्हणणार. आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं H2 plus Cl2 gives twice HCl. Okay, these two are the reactant. Hydrogen is gas, chlorine is gas, hydrogen chloride, yeah, you can say HCl, it is also gaseous in state. At that time that one is called as the gaseous chemical reaction. That one is nothing but the all reactant and products involved in a chemical reaction, if they can be having a gaseous physical state, at that time it is called as the gaseous chemical reaction. Okay, suppose for example, when you can write in this way, H2 gaseous plus Cl2 gaseous, and there is a formation of twice HCl, but it is in liquid state. Okay, what is the difference in that one? If it is the liquid in state, so that is nothing but the either reactant or product, when you can consider here, one of that one is not in gaseous state, it may be solid or liquid. At that time this one is not called as gaseous chemical reaction. म्हणजे आपल्याला जर काही इथं Gay-Lussac's लॉ पाहिजे असेल बाळांनो, तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कोण पाहिजे, तर गॅसियस केमिकल रिएक्शन. याचा अर्थ काय, तर दॅट वन इज नथिंग बट, सपोज फॉर एक्झाम्पल, when you can consider here the reactant and products, they can be having the gaseous physical state. बरोबर आहे, म्हणजे सगळ्यांची गॅसियस फिजिकल स्टेट पाहिजे. त्यावेळेस आपण काय अप्लाय करू शकतो, Gay-Lussac's लॉ. ओके, आता सी फर्स्ट वन, व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द Gay-Lussac's लॉ अँड व्हॉट आर द एक्झाम्पल. सी फर्स्ट वन, Gay-Lussac's आपल्याला काय सांगितलं, की ज्या वेळेस एखादी आपण केमिकल रिएक्शन कॅरीड आउट करतो, गॅसेस केमिकल रिएक्शन, फॉर एक्झाम्पल समजून चला आपल्या माहितीची एक रिएक्शन घेऊया, N2 प्लस thrice H2, family reaction है. Nitrogen combines with hydrogen. At that time what happens here? There is the formation of ammonia, twice NH3. रिएक्शन्स आपल्या पाठच होऊन जातात नंतर, लक्षात घ्या. ओके, किंवा आणखीन एखादी रिएक्शन घेऊया, समजून चला फॉर एक्झाम्पल आपण, की इफ यू कॅन कन्सिडर H2 plus Cl2 gives twice HCl. ओके, आता इथं नायट्रोजन गॅस आहे, हायड्रोजन गॅस आहे, अमोनिया गॅस आहे. इथं हायड्रोजन गॅस आहे, क्लोरीन गॅस आहे, HCl पण गॅसच आहे, असं कन्सिडर करायचं. की गॅस गॅस लिहायची गरज नाही. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता इथं बघा, आता ह्या रिएक्शन्स आपल्यात झालेले आहेत, खूप सोपं आहे. सी फर्स्ट वन, आपण असं म्हणू शकतो का नाही रे, 1 मोल ऑफ हायड्रोजन combines with 1 mole of chlorine, there is the formation of 2 moles of hydrogen chloride. लक्षात आलं का बघा. ओके, म्हणजे आता आपण काय करायचं, आता Gay-Lussac's लॉ ने काय सांगितलं, सी फर्स्ट वन, ज्या वेळेस आपण आता समजून चला, हे मी जर असं लिहिलं असतं, H2 plus Cl2 gives HCl, बरोबर आहे, पण ही रिएक्शन बॅलन्स आहे का, तर नाहीये बॅलन्स, म्हणून आपण इथं काय लिहिलं, ट्वाइस HCl लिहिलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. आता जर सगळे जर गॅसेस आहेत का नाही, तर मग आपण Gay-Lussac's लॉ मध्ये काय घ्यायचं माहिती आहे, त्याचा व्हॉल्यूम घ्यायचा. काय घ्यायचा, व्हॉल्यूम घ्यायचा. लक्षात घ्या, म्हणजे इथं मी 1 मोल हायड्रोजन, 1 मोल क्लोरीन, 2 मोल्स ऑफ HCl असं म्हटलं. त्याच्याऐवजी आता थोडंसं चेंज करतो, इथं जर 1 आहे तर दॅट इज द 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. मग भले 1 लिटर असेल किंवा 1 क्युबिक सेंटीमीटर असेल, व्हॉट एव्हर, 1 व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचं युनिट कोणतं पण द्या, म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन कंबाईन्स विथ 1 व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन टू प्रोड्यूस काय येणार आता इथं, 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन क्लोराईड. म्हणजेच काय, एक एक्झाम्पल आपण असं घेऊया, जर का मी याला 1 DM क्यूब हायड्रोजन म्हटलं, 1 व्हॉल्यूम म्हणजे, तर मग मला क्लोरीन सुद्धा किती घ्यावा लागेल बाळांनो, 1 DM क्यूब. मग HCl किती तयार होईल, तर आता इथं 2 व्हॉल्यूम म्हणजे 2 DM क्यूब HCl तयार होईल.
आता लक्षात आलं का बघा. म्हणजे when you can consider in a Gay-Lussac's law, when you can write a balanced chemical equation in which all reactant and products are in gaseous state, at that time in Gay-Lussac's law you can take the volumes of that reacting substances and products of that reaction. ओके, मग आपण इथं काय घेतलं, 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन, इथं काय घेतलं 1 व्हॉल्यूम ऑफ क्लोरीन, इथं काय आलं 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन क्लोराईड. मग आता ह्या सगळ्यांचा काय घ्या बाळांनो, रेशो घ्या. म्हणजे उदाहरणार्थ आता याचं घेतलं तर 1 बरोबर आहे ॲज 2, याचा पण 1 ॲज 2, इथं किती आलं 2 आलं. म्हणजे रेशो काय आला 1:1:2 आणि हा जो रेशो आहे ना बाळांनो, हा शब्द तुम्हाला गेल्या वेळेस गेलेला आहे. धिस रेशो इज कॉल्ड ॲज सिंपल होल नंबर रेशो and that one is called as the Gay-Lussac's law. What is the Gay-Lussac's law? See first one. Gay-Lussac's आपल्याला काय सांगितलं की जर तुम्ही एखादी गॅसियस केमिकल रिएक्शन घेतली, लक्ष देताय का बघा, तर त्याच्यामध्ये जे रिएक्टंट आणि प्रॉडक्ट जे इन्व्हॉल्व झालेले आहेत ते काय करतात, त्यांचा सिंपल होल नंबर रेशो मेंटेन करतात. कसा, बाय देअर व्हॉल्यूम्स. त्यांच्या व्हॉल्यूमचा जो काय रेशो असेल तो रेशो कसा असतो, सिंपल होल नंबर रेशो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. कारण गॅसवर टेम्परेचर आणि प्रेशरचा इफेक्ट होऊ शकतो, हे आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये पण परत शिकणार आहे, लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला Gay-Lussac's लॉचं स्टेटमेंट जर लिहायचं आहे तर व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द Gay-Lussac's लॉ? सी फर्स्ट वन, वेन यू कॅन राईट हिअर इन, आता लक्षात घ्या स्टेटमेंट लिहून ठेवा हे नंतर, इन गॅसियस केमिकल रिॲक्शन. ओके, इन गॅसियस केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, तर रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट्स काय असले पाहिजेत, गॅसेस असले पाहिजेत. ओके, आता इथं इन गॅसियस केमिकल रिॲक्शन व्हॉट हॅपन्स हिअर, द रिॲक्टंट्स म्हणजेच रिॲक्टिंग सबस्टन्सेस अँड प्रॉडक्ट्स, ओके, रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स मेंटेन्स, लक्षात घ्या, किंवा बिअर लिहिलं तरी शब्द चालेल, आपल्या पुस्तकात BEAR आहे, बिअर्स, मेंटेन्स अ सिंपल होल नंबर रेशो बाय देअर THIR बरं का, बाय देअर व्हॉल्यूम्स. लक्षात येतंय का बघा, ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. सो दिस वन इट इज द स्टेटमेंट फॉर द Gay-Lussac's लॉ. वहीमध्ये हे व्यवस्थित लिहून ठेवा, एक्झाम्पल पण लिहून ठेवा बाळांनो, रायटिंग मध्ये पाहिजे तुम्हाला, रायटिंग महत्वाचं आहे. आता आपण काय लिहिलं, इन अ गॅसियस केमिकल रिॲक्शन द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट्स, okay, which can be maintains a simple whole number ratio by their volumes at a constant temperature and pressure, that one is called as the Gay-Lussac's law. म्हणजे या रिएक्शन मध्ये काय सिंपल होल नंबर रेशो आला 1:1:2. म्हणजे Gay-Lussac'ने काय सांगितलं, असं कधी होणार नाही. मी गेल्या वेळेस पण बोललो, गेल्या व्हिडिओमध्ये पण मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये आपण तेच बोललोय बघा, की इथं 1.2, इथं 1.7, इथं 2.3 असलं कधी येणार नाही. लक्षात येतंय का बघा, म्हणजे जे नंबर असतील ते सिंपल होल नंबर रेशो पूर्णांकामध्ये असणार आहेत. आणि मग आता हे एक्झाम्पल घेतल्यानंतर आपण सुरुवातीला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मध्ये पण हे बोललोय, परत एकदा सांगतो, असं मनात आणू नका की हे 1 + 1 दॅट इज इक्वल टू 2, असं नसतं. म्हणून तर मी हे एक्झाम्पल पहिल्यांदा घेतलं, आता हे एक्झाम्पल घेतो. लक्षात घ्या, हे जे 1 आपण लिहिलं ते बाय केमिकल रिॲक्शन, बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन, हे पण आपण 1 लिहिलं, आणि इथं 2 का आलं, तर बॅलन्स मध्ये 1 1 2 आलंय म्हणून हा रेशो आला. लक्षात येतंय का बघा, नाहीतर डोक्यात असं नाही करायचं की ती 1 + 1 आणि मग इकडं 2 येतं. मग तसं जर म्हटलं तर इथं 1 + 3 म्हणजे किती यायला पाहिजे, 4. तसं येत नाही बाळांनो. बॅलन्स केमिकल इक्वेशन मध्ये त्याचे नंबर ऑफ मोल्स हे महत्वाचे आहेत. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे हा सिंपल होल नंबर रेशो लक्षात आला. म्हणजे स्टेटमेंट परत एकदा बघा बाळांनो, इन गॅसेस केमिकल रिॲक्शन, किंवा तुम्ही असं नुसतं म्हटला की इन अ केमिकल रिॲक्शन हॅव्हिंग ऑल रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट्स आर इन गॅसियस स्टेट, देन तरी चालेल. आपण थोडक्यात शब्दात लिहिले. ओके, इन गॅसेस केमिकल रिॲक्शन द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट्स मेंटेन्स सिंपल होल नंबर रेशो बाय देअर व्हॉल्यूम्स at constant temperature and pressure, that one is called as the Gay-Lussac law of combining volume या Gay-Lussac's law of gaseous volume. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता याच्याशी रिलेटेड सीईटी पण लगेच घ्यायची आपण, लक्ष देताय का बघा. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचंय. सी फर्स्ट वन,
N2 प्लस थ्राइस H2 gives twice NH3. बरोबर आहे. आता नायट्रोजन अँड हायड्रोजन कॅन बी रिॲक्ट विथ इच अदर, देर इज द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. आता क्लिअर कट आहे, याची किती व्हॉल्यूम घेणार, तर 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन. काय अवघड नाहीये. हायड्रोजनची किती व्हॉल्यूम येतील, गेलुसॅक्स लॉ म्हणून व्हॉल्यूम घेतलं आपण, लक्षात येतंय का बघा. याची किती येतील, 3 व्हॉल्यूम येतील. अमोनिया किती व्हॉल्यूम तयार झाला रे बाळांनो, तर फक्त 2च व्हॉल्यूम तयार झाला. आता लक्षात आलं का बघा बरं. म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर हियर 1 + 3 = 4 नाही येते. बाय बिकॉज ऑफ द बॅलन्सिंग ऑफ दॅट केमिकल रिएक्शन द प्रॉडक्ट्स कॅन बी हॅव्हिंग द ओनली 2 मोल्स. फॉर एक्झाम्पल इन शॉर्ट यू कॅन टेक हियर 2 व्हॉल्यूम्स. बरोबर. म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन कंबाइन्स विथ 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन टू प्रोड्यूस 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. मग याचा रेशो काय येईल मला सांगा. अगदी सिंपल आहे, 1:3 3:2 आणि हा रेशो कसा आहे, सगळा पूर्ण संख्यामध्ये आहे, म्हणून या रेशोला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज द सिंपल होल नंबर रेशो. दॅट वन इज कॉल्ड ॲज सिंपल होल नंबर रेशो. होलचं स्पेलिंग लक्षात घ्या बाळांनो, WHOLE, नाहीतर HOLE करा ना. जर का तुमच्या परीक्षेत HOLE कुणी लिहिलं तर मात्र 0 मार्क्स. लक्षात घ्या, सिंपल होल नंबर रेशो अँड दॅट वन इज कॉल्ड द गेलुसॅक्स लॉ. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गेलुसॅक्स लॉ हा तुमच्या लक्षात आलेला असावा. लक्षात येते. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल गंमत सांगतो मला. आता हे झालं आपलं 11वीचं. ओके. आता CET मला घ्यायचं आहे. आता समजून चला, मी इथंच घेतो या एक्झाम्पलशी रिलेटेड. काय CET अवघड आहे मला खरं सांगा. समजा मी तुम्हाला असं म्हटलं बघा, when you can carried out the reaction between nitrogen and hydrogen to produce ammonia. बघा, किंवा मी असं म्हणेन, in the formation of ammonia, what I say here, in the formation of ammonia you have given 5 dm³ nitrogen, then what is the volume of hydrogen required. तुम्हाला किती करायचं आहे इथं समजून चला, तर 10 dm³ अमोनिया तयार करायचा आहे. लक्षात येतंय का बघा, 10 dm³. बरोबर. आणि तुम्हाला दिलाय काय, 5 dm³ नायट्रोजन दिलाय. मग हायड्रोजन किती लागेल. पहिल्यांदा आपल्याला नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिव्स अमोनिया याचं बॅलन्स इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. बरोबर बाळांनो. म्हणजे मी पाहिजे तर असं करेन, पहिल्यापासून नायट्रोजन N2 + H2 गिव्स NH3. बॅलन्सिंगला मी काय करणार, इथं 1 नायट्रोजन आहे, इथं 2 आहेत म्हणून इथं ट्वाईस केलं, इथं 6 झाले म्हणून मी इथं थ्राईस लिहिलं. लक्षात येत आहे. आता मला काय दिलं, रेशो माझ्या लक्षात आला, 1:3 3:2 आहे. बरोबर. मग आता क्लिअर कट आहे ना बाळांनो, 10 dm³ मला अमोनिया पाहिजे. बरोबर. आणि इथं किती आहे, 5 dm³ नायट्रोजन आहे. म्हणजे 1 बरोबर 5 आहे, 2 बरोबर 10 आलं, तर आता 3 बरोबर किती मला सांगा. संपली की रे CET. काय माझी गरज लागणार आहे. म्हणजे क्लिअर कट आहे, इथं तुम्हाला किती लागणार, तर 15 dm³ हायड्रोजन लागणार आहे. म्हणजे 5 dm³ नायट्रोजन कंबाइन्स विथ 15 dm³ हायड्रोजन टू प्रोड्यूस 10 dm³ अमोनिया. लक्षात आलं. समजून चला, फॉर एक्झाम्पल एखाद्यानं फक्त असंच विचारलं, याच एक्झाम्पलशी रिलेटेड घेऊया. आपल्याला रेशो माहिती आहे त्याचा, किती आहे, 1:3 3:2 अँड दिस इज अ सिंपल होल नंबर रेशो. दिस इज द नायट्रोजन हायड्रोजन अमोनिया. रिएक्शन वर लिहिलेले आपण. लक्षात येत आहे का बघा. एखादा म्हणला, इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया, व्हॉट आय से, इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया 0.2 dm³ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ, आणि पुढे आपल्याला दिलं रिॲक्ट्स विथ डॅश डॅश dm³ ऑफ हायड्रोजन. काय अवघड आहे रे मला सांगा. 0, आता हे इक्वेशन लिहिलेलं आहे. आता 1 जर का घेतलं, 1 dm³ घेतलं तर हे 3 dm³ लागतंय. नायट्रोजन घेतलंय 0.2 dm³. मग हायड्रोजन किती लागणार आहे, काय आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरजच पडत नाही रे बाळांनो, कारण का ट्रिपल आहे ना. म्हणजे 0.2 dm³ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ 0.6 dm³ हायड्रोजन टू प्रोड्यूस अमोनिया. हे लक्षात घ्या बाळांनो. म्हणजे याप्रमाणे आपल्याला तिथं लिहिता आलं पाहिजे. इथपर्यंत आयडिया क्लिअर, समजतंय का बघा. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला याच्याशी रिलेटेड CETशी आणखीन खूप क्वेश्चन्स घेता येतील, ते आपण क्लासमध्ये घेऊ, तो भाग वेगळा आहे. फक्त एक लक्षात घ्या की गेलुसॅक्स लॉ हा तुमच्या लक्षात आला, त्याचं स्टेटमेंट लक्षात आलं. 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला थेरीला, स्टेट अँड एक्सप्लेन गेलुसॅक्स लॉ, किंवा 1 मार्काला स्टेट गेलुसॅक्स लॉ. तर लक्षात घ्या स्टेटमेंट काय, इन अ गॅसेस केमिकल रिॲक्शन, कुठेही घ्या. ओके. इन अ गॅसेस केमिकल रिॲक्शन ऑल रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट्स मेंटेन सिंपल होल नंबर रेशो बाय देअर व्हॉल्यूम्स
at the same temperature and pressure. That one is called as the Gay-Lussac's law. इथपर्यंत idea clear बाळांनो? So this one, it is the fourth law in this topic, and then last law, and it is nothing but the Avogadro's law. Okay? आता आपल्याला शेवटचा law घ्यायचा आहे, and that one is nothing but the Avogadro's law. See here. Number fifth one. पाचवा law, Avogadro's law. Avogadro's नंबर आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. ओके, Avogadro's law. Avogadro, it is the name of the scientist which can be gives an idea about the number of the molecules present in one mole. माझ्या माहितीप्रमाणे Avogadro's नंबर तुम्हाला माहिती आहे किती आहे तो? तर 6.022 into 10 raised to 23 molecules, किंवा इन शॉर्ट आपण काय म्हटलं तर पार्टिकल्स. बरोबर बाळांनो? आणि यालाच तुम्ही काय म्हणता तर इट इज कॉल्ड एज द वन मोल. मोल कन्सेप्ट मध्ये झाले आपल्याला. बरोबर आहे? इथपर्यंत आयडिया क्लिअर? किती सोपं आहे बघा, जरा थोडंसं लक्ष द्या. आता जर मी 1 मोल घेतलं तर 1 मोल बरोबर मला माहिती आहे काय असतं तर 22.4 dm³ व्हॉल्यूम असतो ऍट STP. दॅट इज नथिंग बट द स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचरची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेली आहे 273 केल्विन. स्टँडर्ड प्रेशरची पण व्हॅल्यू माहिती आहे 1 ॲटमॉस्फिअर. लक्षात ठेवायचं. म्हणजे माय मेंटेनिंग द 273 केल्विन टेम्परेचर अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इफ यू कॅन टेक द 1 मोल ऑफ एनी गॅस at that time it can be having the volume 22.4 dm³. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो? लक्षात आलं? ह्या दोनच गोष्टी मी महत्वाच्या आहेत. आता जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा. समजून चला. फॉर एक्झाम्पल अवोगॅड्रोला मी नंतर घेतो. मी जर असं म्हटलं की when you can consider at STP, okay, at standard temperature pressure, when you can take here the 22.4 dm³ oxygen contains how many molecules? किती मोलिक्युल्स असणार आहे? जर मी STP ला 22.4 dm³ ऑक्सिजन घेतला तर त्याच्यात मोलिक्युल्स किती असणार तर क्लिअर कट आहे. लक्षात येतं इथं? कारण 22.4 dm³ इज इक्वल टू 1 मोल आहे. 1 मोल इज इक्वल टू ते अवोगॅड्रोज नंबर आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनचे किती मोलिक्युल्स असणार तर 6.022 into 10 raised to 23 मोलिक्युल्स असतील बाळांनो. बरोबर आहे माझं? बघा लक्षात घ्या. समजून चला मी ऍट STP 22.4 dm³ कार्बन डायऑक्साइड घेतला. कार्बन डायऑक्साइड तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे किती मोलिक्युल्स असणार रे? बघा बरं जरा. कार्बन डायऑक्साइड मी घेतला 22.4 dm³. STP ला किती मोलिक्युल्स असणार? अवोगॅड्रोज नंबर एवढेच, म्हणजे 6.022 into 10 raised to 23 मोलिक्युल्स असणार आहेत. पटतंय बाळांनो? गंमत बघा. जर का मी ऍट STP 22.4 dm³ नायट्रोजन घेतला गॅस. बरोबर आहे? 22.4 dm³ नायट्रोजन गॅस घेतला STP ला किती मोलिक्युल्स असणार नायट्रोजनचे? परत एकदा अवोगॅड्रोज नंबर एवढेच. बरोबर आहे माझं? काय अवघड नाहीये, तुम्हाला मी खरं सांगतो. एवढे नायट्रोजनचे मोलिक्युल्स असतील, मोलिक्युल्स ऑफ नायट्रोजन. बरोबर? समजून चला मी असं केलं ऍट STP 22.4 dm³ सल्फर डायऑक्साइड गॅस घेतला. सल्फर डायऑक्साइड SO2 घेतला. त्याचे किती मोलिक्युल्स असणार तर परत एकदा 6.022 into 10 raised to 23 मोलिक्युल्स असतील. आता जरा थोडंसं लक्ष द्या, काही अवघड नाही. म्हणजे मी काय केलं जरा लक्षात घ्या. प्रत्येकाचा व्हॉल्यूम इक्वल घेतलाय. बरोबर आहे माझं? व्हॉल्यूम इक्वल आहे. पण गॅसेस मात्र काय आहेत रे मला सांगा? वेगवेगळे आहेत. डिफरंट गॅसेस आहेत. गॅसेस भले डिफरंट आहेत, लक्षात घ्या. पण STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर म्हणजेच काय तर मी इथं टेम्परेचर अँड प्रेशर काय ठेवलं तर कॉन्स्टंट ठेवलं सगळ्यांसाठी ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. बरोबर बाळांनो? बघा मी काय म्हणतोय, जर का मी वेगवेगळे गॅसेस घेतले तरी देखील त्यांचा व्हॉल्यूम जर का सेम असेल तर त्याच्यामधल्या मोलिक्युलची संख्या सुद्धा काय असते? सेम असते. म्हणजे भले गॅसेस डिफरंट आहेत, बघा मी काय म्हटलं, गॅसेस डिफरंट आहेत, पण व्हॉल्यूम जर का इक्वल असेल तर त्या सगळ्या गॅसेसमध्ये मोलिक्युलची संख्या सुद्धा काय असणार आहे? इक्वल असणार आहे. दॅट वन इज कॉल्ड एज द अवोगॅड्रोज लॉ. व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द अवोगॅड्रोज लॉ? सी फर्स्ट वन, व्हेरी सिंपल इज दॅट. लक्षात घ्या. फक्त काय माहिती आहे का, तुम्ही मी लिहितोय तसंच लिहा असं नाहीये. शब्द मागे पुढे झाले चालतील, फक्त काय करा मिनिंग तसंच ठेवा. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय लिहायला लागेल? व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर द अवोगॅड्रोज लॉ? सी फर्स्ट वन, ऍट सेम टेम्परेचर अँड प्रेशर.
ओके, सेम टेम्परेचर अँड प्रेशर ॲट अ सेम टेम्परेचर. एसटीपीच घ्या असं काही नाही, कुठलंही टेम्परेचर घ्या, पण टेम्परेचर आणि प्रेशर सगळ्यांसाठी इक्वल ठेवायचं, चेंज नाही करायचं. म्हणजे ऑक्सिजनला वेगळं, कार्बन डायऑक्साईडला वेगळं असं नाही करायचं. सगळ्यांसाठीचं टेम्परेचर आणि प्रेशर काय करायचं, सेम ठेवायचं. बरोबर आहे. आता बघा, ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर. आता इथं मी व्हॉल्यूम इक्वल घेतलाय, म्हणजे इक्वल व्हॉल्यूम, बघा लक्षात येतंय का, ऑफ डिफरंट गॅसेस. मी थोडक्यात लिहितोय, तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहा. इक्वल व्हॉल्यूम ऑफ डिफरंट गॅसेस, करेक्ट, कंटेन्स, त्यांच्यामध्ये असतात किती, इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल्स. आपल्याला काय लिहायचं आहे, इन जनरल. लक्षात येतंय का, बघा, इक्वल नंबर ऑफ मोलिक्युल, संपलं. दॅट वन इज नथिंग बट द स्टेटमेंट फॉर द अवोगॅड्रोज लॉ. अवोगॅड्रोने काय सांगितलं आपल्याला, की बाबानो टेम्परेचर आणि प्रेशर जर सेम ठेवलं तुम्ही, भले तुम्ही गॅसेस वेगवेगळे घ्या, की कुठलाही गॅस घ्या, पण त्या सगळ्या गॅसेसचा व्हॉल्यूम जर का तुम्ही इक्वल घेतला असेल, तर मग मात्र त्या सगळ्यांमध्ये असलेल्या मोलिक्युलची संख्या सुद्धा कशी असणार बाळांनो, इक्वल असणार आहे. म्हणून आपण लिहिलं, ॲट अ सेम टेम्परेचर अँड प्रेशर द इक्वल व्हॉल्यूम ऑफ डिफरंट गॅसेस contains equal number of molecules. That one is called as the Avogadro's law. स्टेटमेंट लक्षात आलं. आता सीईटीला किंवा एमसीक्यू ला काय करतील सांगतो, समजून चला. फॉर एक्झाम्पल बघा, लक्षात घ्या, 11 साठी स्टेटमेंट क्लिअर. ओके, आता आपल्याला सीईटी साठी घ्यायचं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल, फॉर द सीईटी ऑफ आस्क द क्वेश्चन, बघा जरा थोडंसं क्लिअर होतंय का, बघा. फाइंड द 1 मोल, बघा लक्षात घ्या, ऑफ ऑक्सिजन कंटेन्स एक्स मोलिक्युल्स. हे मी आपलं मांडून घेतोय, तुम्हाला शब्दात दिलं जाईल. 1 मोल ऑफ ऑक्सिजन कंटेन्स एक्स मोलिक्युल्स. देन 2 मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड कंटेन्स हाऊ मेनी मोलिक्युल्स. ऑक्सिजनच्या एका मोलिक्युल मध्ये काय आहेत, एक्स मोलिक्युल्स आहेत. ओके, ऑक्सिजनच्या एका मोल मध्ये एक्स मोलिक्युल्स आहेत. मोल मोठा असणार आहे, मोलिक्युल लहान आहे, दिसत नाही. मोल आणि मोलिक्युल झाले, एवढे सगळे मोलिक्युल एकत्र केल्यानंतर एक मोल तयार होतो. एक्सप्लेन करून झालेला आहे. जर का एक मोल घेतला तर एक्स मोलिक्युल, पण गॅस आहे ऑक्सिजन, आणि विचारले कार्बन डायऑक्साइड. पण आपल्याला माहिती आहे ना, जर अवोगॅड्रोज लॉ माहिती आहे, तर याचा अर्थ मी जर का याचा 1 मोल कार्बन डायऑक्साइड घेतला. आता 1 मोल म्हणजे किती, तुम्ही म्हणाल सर मागाशी तर तुम्ही व्हॉल्यूम घेतलाय, इक्वल व्हॉल्यूम असं म्हटलंय, इथं तर म्हणताना मोल म्हणताय, पण 1 मोल म्हणजेच किती रे मला सांगा, तर इट इज नथिंग बट द 22.4 dm³ ऑफ ऑक्सिजन कंटेन्स एक्स मोलिक्युल्स. आता लक्षात आलं का, बघा, 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणजेच किती रे, तर 22.4 dm³ ऑफ कार्बन डायऑक्साइड कंटेन्स हाऊ मेनी मोलिक्युल्स, अगेन एक्स मोलिक्युल्स. एका मोलला एक्स आहे, बरोबर आहे ना. तर साहजिकच 2 मोलला बाळांनो किती, काय माझी गरज आहे, एक्स ला मल्टिप्लाइड बाय काय करा, 2, म्हणजे तुमचं उत्तर किती आलं पाहिजे, 2x मोलिक्युल्स. तुम्हाला काय वाटतं की देताना दिले ऑक्सिजनचं आणि विचारताना विचारले कार्बन डायऑक्साइडचं, विचारू देत ना आपल्याला, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की सीईटीला वेगळं काही नसतं, आपल्या पुस्तकाशीच रिलेटेड असतं, फक्त ऍप्लिकेशन टाईप आपल्याला जमलं पाहिजे बाळांनो. म्हणजे हा आपला 5वा लॉ शेवटचा झाला, अँड दॅट वन इज नथिंग बट द अवोगॅड्रोज लॉ. लक्षात येत आहे. म्हणजे इथं जरा थोडं लक्षात घ्या, मी जरा थोडं मागं पुढं सगळा सिलेबस केलाय. ऍक्च्युली हे सुरुवातीला आहे, जे मी शेवटी घेतलंय, कारण मोल कन्सेप्ट जर तुम्हाला कळला ना, तर तुम्हाला हे समजायला सोपं जातं असं मला वाटतं. म्हणून मी अगोदर काय केलं, मोल कन्सेप्ट घेतला आणि मग हे लॉ घेतलेले आहेत. ओके, जरा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. काही प्रॉब्लेम आला तरी बिंदास्त विचारा बाळांनो. इथं आपला हा पहिला टॉपिक पूर्ण संपलेला आहे. ओके, नेक्स्ट टाइमला आपण नवीन टॉपिक चालू करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.